नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असेल ग्रहयोग, कसे असले ग्रहांचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणारे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं 2024 करताचं संपूर्ण वर्षफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा ग्रहांची जे राशांतर आहेत त्याचा जो प्रभाव आहे तो कशा प्रकारे असेल, त्यानंतर जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे संपूर्ण वर्ष कशा प्रकारे राहील या संदर्भातला एक आढावा घेऊ. जसं की सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मंगळ ग्रहाबद्दल विचार करू. कारण मंगळ ग्रह ज्या राशीमध्ये किंवा ज्या स्थानामध्ये जातो त्या संदर्भातले काही ना काहीतरी खळबळ ही तयार करतो. कधी ती सकारात्मक असते, कधी ती निगेटिव्ह असते. तर त्याचा नेमका प्रभाव तुमच्या जीवनावर कशा प्रकारे असेल त्या संदर्भातला विचार करू. मंगळ हा तुमच्या राशीकरता नंबर 1 चा अशुभ ग्रह आहे. कारण नैसर्गिक तो तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, त्याचा शत्रुग्रह आहे आणि असं पण पाहिलं कुंडलीमध्ये तर तुमच्या राशीचा जो महत्त्वपूर्ण अशा अशुभ स्थानांचा अधिपती आहे, जसं की अष्टम स्थान आणि तृतीय स्थान. तर मंगळाबद्दल थोडा विचार करू. जसं की मंगळाचं भ्रमण हे सध्या म्हणजे जानेवारीमध्ये तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये होत आहे आणि दिनांक 6 फेब्रुवारीने तर तो तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर इथे जर का तुम्ही लक्षात घेतलं तर घरातल्या व्यक्तींबरोबर मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही सध्या घेत आहात. त्याचप्रमाणे घरात ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर करत आहेत. तर घरातलं जे काय फ्रंट आहे ते तेवढंसं काही नॉर्मल नाहीये. त्याचा अनुभव तुम्हाला येतो आहे. काळजी करू नका. फेब्रुवारीच्या 7-8 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात याच्यामध्ये तुम्हाला बदलाव दिसून येईल. तर साधारण दिनांक 6 फेब्रुवारीपासून ते जवळ-जवळ 15 मार्चपर्यंत हा जो मंगळ आहे, तो मंगळ तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. अर्थात 5व्या स्थानातला जो मंगळ आहे, हा उच्चचा मंगळ आहे. तर साधारणतः याचे चांगले आणि थोडेसे नकारात्मक सुद्धा परिणाम मिळेल. खास करून तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या गोष्टींवर मतभेद होतं, मतवैचित्र्य असं वरचेवर दिसायला लागेल. तर तो एक थोडासा अनुभव आहे किंवा तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये आहात, त्या व्यक्ती थोड्याशा पॉझिटिव्ह झालेल्या आहेत, थोड्याशा ओव्हर पॉवर झालेल्या आहेत. अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. तर त्या संदर्भात काळजी करू नका. थोड्या दिवसात किंवा मंगळाचं भ्रमण हे 1.25 ते 1.5 महिन्याचं असतं. त्याच्यामुळे तेवढ्यापुरतंच ते राहील. मात्र जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभ वगैरे मिळू शकतील. ही गोष्ट खूप चांगली राहील. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी या कालावधी दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले थोडे त्रास हे डोकं वर करू शकतील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी मात्र हा जो मंगळ आहे तो शुभ फलदायी राहील. तुम्ही केलेल्या प्रयत्नात चांगलं यश वगैरे मिळू शकेल. याचप्रमाणे यानंतर हा जो मंगळ आहे हा 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. साधारणतः दिनांक 16 मार्चपासून ते जवळ-जवळ 24 एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे शनी सुद्धा विराजमान आहे. तर साधारण हे जे 2 पापग्रह आहेत हे तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतात. 6वं स्थान हे अशुभ स्थान मानलं जातं. रोग, शत्रू, मामा किंवा पीडा याच्याशी संदर्भित हे स्थान आहे. त्या ठिकाणी 2 महत्त्वाचे असे पापग्रह आहेत. तर त्याचा परिणाम तुम्हाला मिळणार एवढं निश्चित. तर साधारणतः त्याचा जो परिणाम आहे, हा परिणाम तुमच्या आरोग्याच्या संदर्भात, शारीरिक आरोग्याच्या संदर्भात पाहावयास मिळेल. असं पण बघितलं तर तुमच्या राशीला थोडंसं शारीरिकच्या संदर्भातले काही त्रास असतातच. म्हणजे पाठ किंवा पोट याच्यातलं दुखणं किंवा डोकं दुखणं, स्किन ॲलर्जी अशा प्रकारचे त्रास बऱ्याच वेळा दिसतात. तर तशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी जे गुप्त शत्रू असतील, त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. त्यांच्या कारवाया थोड्याशा वाटल्या अर्थात तुम्ही त्या तिथे ओव्हर पॉवर करू शकाल कारण तुमची जी रास आहे ही बौद्धिकदृष्ट्या अतिशय उत्तम आहे. ग्रास्पिंग तुमची खूप चांगली आहे आणि नेहमी तुम्ही अलर्ट असता. तर हा जो संदर्भ आहे हा चांगला आहे, तर मात्र आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. यानंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ साधारणतः दिनांक 24 एप्रिलपासून ते जवळ-जवळ 20 जूनपर्यंत तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करतोय. 7व्या स्थानाला जाया स्थान असं म्हटलं जातं. म्हणजे पती-पत्नीचं किंवा वैवाहिक जोडीदाराचं हे स्थान आहे आणि तिथेच राहू सुद्धा विराजमान आहे. तर मंगळ-राहूची युती किंवा मंगळ-राहू दोन्ही जे पापग्रह आहेत इथे परत ते तुमच्या 7व्या स्थानात येणार आहेत. त्यामुळे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध खूपच जास्त प्रमाणात ताणले जातील आणि त्याचं मूळ जे असेल ते गैरसमजामधून असेल. कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींमधून सुद्धा खूप मोठं वादळ तयार होतं. अशा प्रकारचे काही अनुभव किंवा अशा प्रकारची काही परिस्थिती तयार होईल आणि मुळात तुमची जी रास ही साशंक आहे, समोरच्यावरती लगेचच्या लगेच विश्वास ठेवत नाहीत, ट्रस्टवर्दी नाहीये आणि त्याच्यातूनच खरं तर मिसअंडरस्टँडिंगमुळे गोष्टी घडतील. त्याकडे थोडंसं लक्ष द्या म्हणजे थोडासा संशयाचा काटा तुमच्याकडेच आहे. तर थोडंसं तुम्हाला या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. त्यानंतर हा जो मंगळ आहे, हा मंगळ
दिनांक 21 जूनला तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि तिथे तो 12 जुलैपर्यंत राहणार. इथे गुरु सुद्धा विराजमान असणार आहे. अर्थात अष्टम स्थान जे आहे, तिथे स्वतःच्या राशीतला जरी मंगळ असेल म्हणजे मेष राशीतला जरी असेल मंगळ, तरी मंगळ हा आता सांगितल्याप्रमाणे पापग्रह आहे, अशुभ ग्रह आहे आणि मृत्यू स्थान म्हटलं तर 8व्या स्थानाला. मृत्यू स्थान म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू वगैरे नाही. मृत्यू समवेदना किंवा मृत्यू समत्रास असे काही होऊ शकतात. परंतु आता जसं सांगितलं, की मंगळाचं भ्रमण हे 1 सव्वा महिन्यापर्यंत असतं. तर इथेच गेलेला मंगळ असेल, तर थोडंसं अशा प्रकारचं काही वातावरण तयार करेल किंवा अशा प्रकारची काही भीतीयुक्त थोडंसं जाणवेल तुम्हाला. कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, ते असू शकेल एखाद्या वेळेस तो फायनान्सच्या संदर्भात असेल किंवा तुमच्या सोशल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात असू शकेल. आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. या दरम्यान झटपट पैशाच्या मागे लागू नका. त्याच्यामुळे तुम्ही गुंतण्याची शक्यता आहे किंवा चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे किंवा झटपट निर्णय घेणं, फटाफट निर्णय, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणं किंवा एखादी गोष्ट थोडीशी कायद्याच्या विरोधात जाऊ नये. अशा प्रकारच्या काही परिस्थिती उद्भवू शकतील आणि तशा प्रकारचं तुम्ही काम करू शकाल आणि त्याच्यामध्ये फसाल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 13 जुलैपासून ते 26 ऑगस्टपर्यंतचा कालावधी जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आणि तिथेच गुरु सुद्धा विराजमान आहे. लक्षात घ्या हा कालावधी हळू-हळू म्हणजे आतापर्यंत आपण बरंच काही अशुभ-अशुभच पाहतोय. तर साधारणतः मंगळ जसा तुमच्या भाग्यस्थानात जाल, तो हळू या म्हणजे ज्या निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट निश्चित दिसून येईल. महत्वाचं म्हणजे मंगळ जसा तुमच्या भाग्यस्थानात जाईल साधारण दिनांक 13 जुलैनंतर त्या दिवसापासून किंवा त्याच्यानंतर हळू-हळू तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. तुमच्यामधला कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल आणि महत्त्वाची कामं तुम्ही हातावेगळी करू शकाल. तर हा जो मंगळ हा मंगळ त्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी नक्की तुम्हाला दिसून येईल. महत्त्वाचं म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप होईल. कागदोपत्री व्यवहार किंवा महत्त्वाचे जे कामं आहेत ते तुम्ही हातावेगळी करू शकाल. यानंतर दिनांक 27 ऑगस्ट पासून ते जवळ-जवळ 21 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 10व्या स्थानातला मंगळ हा तसा पाहिला तर शुभ फलदायी राहतो. जरी तो अशुभ फलदायी आहे, परंतु 10व्या स्थान त्याला उदित बोललं सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थान त्याला आपण कर्मस्थान म्हणतो. त्या कर्मस्थानातला हा मंगळ कुठलाही पापग्रह कर्मस्थानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची फळं देतो. अर्थात फळं ही दोन्ही प्रकारची असतात. मंगळ ज्यावेळेस तुमचं भ्रमण करेल, त्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तुमचे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर खटके वगैरे उडू शकतील. परंतु तुम्ही त्याचा जबरदस्तपणे सामना कराल. त्या दरम्यान तुमचा काम करण्याचा उरक हा जबरदस्त आणि दांडगा दिसून येईल. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाची जी छाप आहे ती नक्की सोडू शकाल. जेणेकरून तसा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याचप्रमाणे तुम्हाला वेग वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी किंवा या दरम्यान काही अनुभव सुद्धा येतील, जे की शुभ फलदायी असतील. तर या अनुषंगाने सांगायचं झालं म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही तुम्हाला चांगले अपॉर्च्युनिटी किंवा संधी सुद्धा मिळू शकेल. तर मंगळाचं जे भ्रमण आहे तुमच्यासाठी तसं शुभ फलदायीच राहील. याचप्रमाणे दिनांक 21 ऑक्टोबर नंतरचा जो मंगळाचं भ्रमण आहे, या संदर्भात थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायला हवी. 21 ऑक्टोबर नंतर हा जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल, परंतु नीच राशीमध्ये भ्रमण करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 डिसेंबर पासून हा जो मंगळ हा मंगळ अ, अ, वक्री होणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत जे आपण मंगळाचं भ्रमण बघितलं, त्यामध्ये ते साधारण सव्वा ते 1.5 महिन्याचं असतं. परंतु इथे जो मंगळ वक्री होणार तुमच्या लाभ स्थानामध्ये, तो साधारणतः 6 महिने राहणार आहे. आणि या दरम्यान म्हणजे एक सांगायचं झालं तर डिसेंबर, जानेवारी म्हणजे पुढच्या अगदी 2025च्या तर त्या दरम्यान तुम्हाला ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्या दरम्यान ज्या गर्भवती असतील महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याने आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे भाऊ असतील, भाऊ किंवा बहिणी मोठ्या, त्यांच्याबरोबर वादविवाद वगैरे किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या दरम्यान अनुभवास येतील. तर त्या संदर्भात काळजी आणि फायनान्शियल क्रंच वगैरे सुद्धा या दरम्यान कुठल्या ना कुठल्या कारणाने तरी येऊ शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुबद्दल. गुरु ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर अष्टमामध्ये गुरुचं भ्रमण आतापर्यंत आहे आणि जवळ मे नंतर हा जो गुरु आहे, गुरु तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार. तर गेल्या साधारण 8-9 महिन्यामध्ये किंवा सव्वा वर्षामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, की गोष्टी काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीयेत. म्हणजेच तुम्हाला अपेक्षित अशा काही गोष्टी होत नाहीत, गोष्टी पेंडिंग राहतात. तुम्ही एफर्ट देतात, काम तर करताय. परंतु त्याचे जे परिणाम आहेत, त्याचे जे रिझल्ट्स आहेत, तुम्हाला अपेक्षित असे नाहीत, अनपेक्षित अशा प्रकारचे आहेत. तर साधारणतः हा गुरु जसा भाग्यस्थानामध्ये तुमच्या म्हणजे साधारणतः मे महिन्यामध्ये तुमच्या भाग्यस्थानात जाल, हा गुरु तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स जो की तुमच्या राशीमध्ये कधी थोडासा कमी दिसतो, तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल. महत्त्वाची कामं जी तुमची पेंडिंग असेल ती मार्गी लागतील. जी कामं हाती घ्याल, ती पूर्ण करून दाखवाल. त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्यासाठी पॉझिटिव्ह या दरम्यान होताना दिसेल. तर त्या अनुषंगाने जे गुरुचं भ्रमण आहे, गुरुचं भ्रमण तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. जो शनी आहे, हा शनी तुमच्या षष्ठ स्थानात राहणार आहे. अर्थात हा शनी साधारणतः 30 जूनपासून ते जवळ-जवळ 15 नोव्हेंबरपर्यंत
वक्री असणार. या दरम्यान जर तुम्ही आरोग्याच्या संदर्भात लाँग टर्मच्या संदर्भात कुठल्या व्याधीने समजा ग्रस्त असाल, दीर्घ व्याधीने जर का ग्रस्त असाल, तर साधारणतः त्याचे काही परिणाम किंवा त्याची काही लक्षणं या दरम्यान दिसू शकतील. शनीचा जो वक्री कालावधी सांगितला त्या दरम्यान. तर स्वतःवरती लक्ष देणं, स्वतःची काळजी घेणं हे जास्त महत्त्वपूर्ण राहील. राहू केतू बद्दल सांगायचं झालं तर राहू सप्तमात भ्रमण करतोय, केतू तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तर साधारणतः या दरम्यान विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भामध्ये थोडंसं मगाशी जो सांगितला पिरियड त्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं. कालावधी म्हणजे 24 एप्रिल पासून ते जवळ-जवळ 21 जून पर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील. तर साधारणतः मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर या दरम्यान आरोग्य हे थोडंसं महत्त्वपूर्ण ठरतं. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या पैलूमध्ये म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूमध्ये जे हे संपूर्ण वर्ष आहे, संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं जाईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू तुमच्या आरोग्याच्या संदर्भात. मानसिक किंवा शारीरिक हे या संदर्भामध्ये विचार करू, की तुमचं आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं जर झालं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच वर्षच मुळात तुम्हाला आरोग्याच्या संदर्भामध्ये थोडेसे त्रासदायक वगैरे जाऊ शकेल किंवा आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी जास्त प्रमाणात डोकं वर काढू शकतील. कारण मंगळाचं भ्रमणच तुमच्या 6, 7, 8 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः दिनांक 16 मार्च पासून ते जवळ 24 एप्रिल पर्यंत आणि 21 जून पासून ते जवळ-जवळ 13 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजे हे जे 2 पॅच आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. तुम्हाला जास्त प्रमाणात अलर्ट राहणं गरजेचं आहे. तशी पण तुमची रास ही अलर्ट असतेच. वेगळं सांगायची गरज नाहीये. पण तरीसुद्धा काही अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतील, की ज्यामुळे गोष्टी थोड्याशा तुम्हाला वाटेल, की थोडंसं जास्त होतंय का? तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात सांगायचं झालं, तर तुमची जी काही महत्त्वाची कामं असतील, म्हणजे तुम्हाला काही नवीन काही बिझनेस चालू करायचा असेल, आर्थिक संदर्भातल्या काही नवीन काही गोष्टी हाती घ्यायच्या असतील, तर साधारणतः तुम्ही अ, मे महिन्यापासून त्याचा विचार करू शकता. एप्रिलपर्यंत त्या गोष्टीमध्ये जास्त म्हणजे तुम्ही विचार करा, त्याची आखणी करा, मांडणी करा. परंतु प्रत्यक्षात अंमलात आणणं किंवा इम्प्लिमेंट करणं हा प्रकार तुम्ही मे पासून चालू करा. त्या दरम्यान तुम्हाला त्याचे चांगले अनुभव निश्चित येतील. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गृहसौख्याच्या संदर्भात सांगायचं झालं, तर साधारणतः 27 ऑगस्टपासून ते जवळ-जवळ 21 ऑक्टोबरमधल्या कालावधीमध्ये जे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवाद होतील आणि जानेवारीचा जो महिना आहे, जे काही मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, त्या संदर्भात सुद्धा थोडासा मला अनुभव येऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. तिथे थोडंसं काळजी घ्या किंवा खास करून जानेवारी महिन्यामध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, तर साधारणतः दिनांक 6 फेब्रुवारीपासून ते जवळ-जवळ 16 मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं जे लव्ह लाईफ आहे, ते थोडंसं दोलायमान झाल्यासारखं वाटेल. काळजी करू नका. ते परत नॉर्मल सुद्धा येईल. त्याच्याबद्दल जास्त काही टेन्शन किंवा स्ट्रेस घेऊ नका. खास करून डिसेंबर नंतरचा कालावधी सगळ्यात महत्त्वाचा राहील. त्या दरम्यान तुमच्यामध्ये आणि तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल, त्यांच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग किंवा रिलेशन ब्रेकअप वगैरे इथपर्यंत त्या गोष्टी होऊ शकतील. तर डिसेंबर पासूनच्या कालावधीमध्ये म्हणजे 2024च्या त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे गर्भवती महिलांच्या संदर्भात सुद्धा हाच सल्ला महत्त्वपूर्ण राहील. हा जो कालावधी सांगितला तो महत्त्वपूर्ण राहील. विद्यार्थी वर्गासाठी मात्र काही काळजी करू नका. विद्यार्थी वर्गासाठी जो कालावधी हा बराचसा चांगला राहील. त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनाकरता सांगायचं झालं, तर जो राहू आहे तुमच्या सप्तमातच भ्रमण करतोय, तर थोडंसं वैवाहिक जे तुमचे जोडीदार असतील त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या काही गोष्टी येतील, की थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे असं काही गोष्टी होऊ शकतील. जो कालावधी सगळ्यात महत्त्वाचा राहील, तो म्हणजे 24 एप्रिलपासून ते 21 जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये थोडंसं अशा प्रकारे काही गोष्टी घडून येतील, की तुम्हाला तुमच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या आहेत, असं काही होऊ शकेल. तर त्या संदर्भात काळजी घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. करिअरच्या बाबतीत संपूर्ण जो हा जे वर्ष आहे, तर तसा चांगलाच राहील. त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर साधारणतः मे नंतरचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील. गेल्या साधारण वर्ष, सव्वा वर्षाची जर का तुलना केली, तर मे महिन्यानंतरचा कालावधी जो आहे, हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसून येतील. त्याच्यामुळे तसे काय फार काय अशा वाईट वगैरे हे वर्ष तुमचं नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. फक्त 2च ज्या गोष्टी आहेत, तुमचं आरोग्य आणि वैवाहिक जोडीदार किंवा वैवाहिक जीवन, इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. जसं की दिनांक 29 फेब्रुवारीला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या षष्ठ स्थानामध्ये. आता ही जी युती आहे थोडीशी महत्त्वपूर्ण आहे सगळ्या बाबतीमध्ये. कारण षष्ठात शनी स्वतःच्या राशीमध्ये आणि रवी जो हा आहे, हा रवी सुद्धा तुमचा
तुमच्या राशीचा पापग्रह किंवा अशुभ ग्रह समजला जातो की तुमच्या 6व्या स्थानात. तर या ठिकाणी कोणाला काही कमिटमेंट करणं, प्रॉमिसेस करणं यापासून लांब राहा. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या संदर्भात सांगायचं झालं, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल, त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील, की ज्याला आपण गुप्त शत्रू म्हणून म्हणतो, की ज्या माणसं समोर खूप चांगलं म्हणतात, मागून कागाळ्या करतात, अशा माणसांपासून अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुमचं कॉन्फिडन्स स्पॉईल होणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. तर साधारणतः 27 फेब्रुवारीपासून ते 2-3 मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 10 एप्रिलचा जो कालावधी आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण मंगळ आणि शनीची युती तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. मंगळ तुमचा अष्टमेश आहे, शनी तुमचा षष्टेश आहे. षष्टेश अष्टमेशाच्या युती तुमच्या षष्ठ स्थानामध्ये होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लागणं, कापणं, खरचरणं, स्टिचेस पडणं, हाड मोडणं इथपर्यंतच्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा सिव्हिअरली होऊ शकतात. आता सगळ्यांच्या बाबतीत होतील असं नाही. काही जणांच्या बाबतीत छोट्या-मोठ्या, काही जणांची पत्रिका त्या बाबतीत वीक असेल तर त्या बाबतीत त्यांना थोडेसे जास्त अनुभव येतील. मात्र स्वतःकडे लक्ष देणं किंवा स्वतःची काळजी घेणं किंवा अलर्ट राहणं हे थोडंसं गरजेचं राहील. जास्त अंगमेहनतीची कामं करू नका किंवा जास्त रिस्क घेऊ नका. तशी पण तुमची रास अंगमेहनतीची कामं करण्यामध्ये थोडीशी मागे असते. परंतु कधी-कधी गोष्टी घडून तशा प्रकारच्या येतात. म्हणजेच साधारणतः 10 एप्रिलच्या आसपासचा जो कालावधी आहे त्या दरम्यान थोडंसं शारीरिकतेकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 मेला रवी आणि गुरूची युती होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. आता ही जी युती आहे, ही युती अतिशय शुभफलदायी अशा प्रकारे राहील. कारण गुरु तुमच्या भाग्यात गेला, की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या रुळावर येतील. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जशा अपेक्षित आहेत त्याप्रमाणे होतील आणि कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो तो खूप चांगला राहील. त्या दरम्यान अ, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती जॉबलेस आहेत त्यांना जॉब वगैरे मिळतील. ज्या व्यक्ती साधारणतः विवाहाच्या संदर्भात विचार करतात त्यांच्या संदर्भात सुद्धा हा जो कालावधी आहे खूप चांगला आहे. एक तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट या दरम्यान तयार होईल, जो की खूप महत्त्वाचा राहील. तर रवी गुरुची जी युती आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये, ही तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच राहील. परंतु याच तारखेदरम्यान म्हणजेच 19 मेलाच मंगळ आणि राहूची सुद्धा युती तुमच्या सप्तमात होणार आहे. ही सुद्धा अतिशय महत्त्वाची राहील वैवाहिक जीवनामध्ये. वैवाहिक जोडीदाराबद्दल थोडेसे निगेटिव्ह काय एस्पेक्ट्स आहे ना किंवा तुमच्या दोघांमध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, मिसअंडरस्टँडिंग होणं, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं, त्याचं रिझनिंग नीट न होणं, अशा प्रकारे म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये खळबळ तयार होणार आहे. साधारणतः दिनांक 19 मे म्हणजे साधारणतः 16 मे पासून ते जवळ-जवळ 20-22 मे पर्यंत तुम्हाला या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 15 मार्च पासून ते 15 एप्रिल पर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जीवनामध्ये थोडंसं लक्ष द्या. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबर पासून ते जवळ-जवळ 15 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर साधारणतः मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, तर या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला आरोग्य आणि वैवाहिक जीवन या 2 गोष्टी थोड्याशा वेगळ्या वाटेल किंवा त्रासदायक झाल्या तशा वाटेल. मात्र तुमचं जे काही म्हणजे कार्यक्षेत्र आहे, करियर आहे, त्या संदर्भात आणि आर्थिक संदर्भात काही फारसे मोठे त्रास होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. या ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या त्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं राहील आणि जे काही मी तारखा तुम्हाला सांगितल्या त्या दरम्यान तुम्हाला ज्या काही गोष्टी करता जे काही परिणाम सांगितले या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं 2024 करताचं संपूर्ण वर्षभर. आपल्याला या वर्षभर कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.